नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणारे ऊर्जा आणि पद्मा दोघीही आता पोलीस स्टेशन मधून बाहेर आलेले आहेत. त्या दोघीही बोलत असतात. पद्मा म्हणत असते की ऊर्जाताई, मला कळतच नाहीये, होळबुट्टे साहेबांसारखे एवढे जबरदस्त अधिकारी या केसवर आहेत, तरीही पुरावे का मिळत नाहीयेत आपल्याला पुरेसे. नक्की काय प्रॉब्लेम येतोय ऊर्जाताई? असं म्हणत पद्मा ऊर्जाला प्रश्न विचारत असते. ऊर्जा म्हणत असते, बरोबर आहे तुझं पद्मा, पण कसं माहितीये का, एवढा पटापट जर गुन्हेगार सापडायला लागले तर पुढं कसं होईल विचार कर बरं तू. साधी सोपी गोष्ट आहे, एवढा पटपट गुन्हेगार सापडणं शक्यच नाहीये ना. म्हणून तर हा सगळा गोंधळ होत असतो. कारण एवढ्या लवकर गुन्हेगार सापडले तर लोकांनी गुन्हे करणंच बंद केलं असतं, असं ऊर्जा सांगत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर मानेंना आता शिर्केने बोलावून घरी घेतलेलं असतं. ऊर्जा मात्र विचार करत असते की एवढं सगळं झालंय, आपण एवढे सगळे पुरावे शोधतोय, तरीही हुळबुट्टे साहेबांना असं का वाटतंय अजूनही लीड मिळालेली नाही. नक्की काहीतरी वेगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्या नक्की आपल्याला शोधाव्या लागणार आहेत. म्हणून तर त्यांनी आपल्याला बोलवलेलं होतं. इकडे मानेला बोलवलेलं असतं आणि मानेला दिग्विजय शिर्के म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची माने, काहीही झालं तरीही मी जे काय सांगतोय ते ऐकायचं आहे. मानेला आता दिग्विजय शिर्के हे सांगत असतात की हे बघा, ज्या वेळेस आता या केसच्या संदर्भात कोणतीही लीड मिळाली, कोणतीही माहिती मिळाली, तर पहिलं येऊन मला सांगायचं. आता मात्र मानेंना प्रश्न पडलेला असतो की नक्की करायचंय काय, यांच्या मनात आहे तरी काय, काय आहे यांच्या डोक्यात, हा प्रश्न मानेंच्या पुढे असतो. माने म्हणत असतात, पण दिग्विजय शिर्के सांगू लागतात की पैशात लोळवेल, कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाही, त्यामुळं मी जे काय सांगेल तेच ऐकायचं आणि तेच करायचं. मानेंच्या पुढे पैशाचे बंडल ठेवलेले असतात आणि त्यांना सांगितलं जातं यातली जेवढी अमाऊंट उचलायची आहे तेवढी उचलायची आणि काम करायचं. माने मात्र पैसे उचलायला जातात, कारण माने पैशासाठी किती हापापलेला आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे करप्टेड अधिकारी आहे तो. पाहिजे तेवढा पैसा उकळायचा, या सगळ्या गोष्टी करण्याची तयारी मानेने दाखवलेली असते. हे सगळं मानेला हवं आहे आणि म्हणूनच माने या सगळ्या गोष्टी करत असतो. आता दिग्विजय शिर्केने सांगितलेलं आहे. माने पैसे घ्यायला जातो आणि पुन्हा एकदम लक्षात येतं. माने म्हणू लागतो की नाही, हे शक्य नाहीये, हुळबुट्टे साहेबांना समजलं ना तर अवघड होऊन जाईल सगळं. आता मानेला हुळबुट्टेची पण भीती वाटायला लागली. माने असं म्हणता क्षणी दिग्विजय शिर्के म्हणतात की म्हणजे, माने म्हणायला सुरुवात करतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, हुळबुट्टे साहेब जे आहेत ना ते ही केस पाहत आहेत, पण त्याही पेक्षा या केसवरती जी व्यक्ती आहे ती म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदार. ही केस हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाची आहे आणि जर का त्यांच्यापर्यंत या गोष्टी गेल्या तर माझं काही खरं नाहीये, हे लक्षात आलेलं असतं मानेंच्या. माने मात्र घाबरलेले असतात. माने म्हणत असतात की नाही नाही, हे सगळं मी नाही करू शकत आहे, हे मानेंच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र दिग्विजय शिर्के म्हणतात, एक गोष्ट ऐकायची, हा इथे बसलाय ना, दिसतोय का, गोळी याने चालवलेली आहे आणि त्यामुळं गोळी चालवण्यासाठी सुपारी दिलेली होती आणि सुपारी ऊर्जा शिंदेला मारायची दिलेली होती. ऊर्जा शिंदेवर गोळी चालवायची होती, पण आता तिथे शौर्य जहागीरदार मध्ये आला. यात दोष कोणाचा आहे? कारण काहीही झालं तरीही शौर्य जहागीरदारने मध्ये यायची गरज नव्हती. गोळी तर ऊर्जा शिंदेवर चालवली जाणार होती. शौर्य जहागीरदार मध्ये आला म्हणून प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, अन्यथा प्रॉब्लेम क्रिएट झालाच नसता. हे सगळं जे झालंय ते शौर्य जहागीरदारमुळेच झालेलं आहे, असं माने सांगत असतात. तेव्हा मात्र मानेला सांगितलं जातं. इकडे आदित्य आणि हर्षवर्धन काही केसेस डिस्कस करत असतात. हर्षवर्धन म्हणत असतो, प्रभाकर कुठे आहे? तेव्हा आदित्य म्हणत असतो की काका आजीच्या रूममध्ये आहे आणि आजी आणि त्यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की काय आहे हे सगळं, नाही कळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी काय चालू आहेत ते लक्षात येतंय का? कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि जर तशा पद्धतीने गोष्टी झाल्या तरच ही केस आपल्याला सोडवता येणार आहे.
आणि आत्ता त्या गोष्टींचा विचार नका करू. शौर्याशी नाही बोलायचं या कोणत्याही विषयावरती. मी सांगितलंय तसं स्पष्ट. मग पुन्हा त्याच गोष्टी घेऊन का बसताय तुम्ही? कारण मला माहिती आहे की शौर्य काय करू शकतो ते. त्यामुळं या सगळ्या बाबतीत लांब राहायचं आहे. त्यामुळं इकडे हर्षवर्धन सांगत असतो की नाही. आदित्य म्हणत असतो की अहो 2 दिवस आपण बघितलंय डॅड, ऊर्जा शिंदेची अवस्था काय झाली होती. प्रेम आहे तिचे शौर्यावरती. हर्षवर्धनला राग येतो. हर्षवर्धन म्हणतो बस झालं. प्रेम वगैरे हे काहीही नाही, हे असूच शकत नाही. त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे मी जे काय सांगतोय ते. कारण प्रेम वगैरे जर कोणत्या गोष्टी असत्या तर त्या समजल्या असत्या. हे सगळं जे काय असतं ते खोटं असतं. जगण्यासाठी प्रेम वगैरे काहीही लागत नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं. आणि असं प्रेम होऊ शकत नाही असं हर्षवर्धनचं स्पष्ट म्हणणं असतं. आता मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा ऊर्जाच्या फोनवरती शौर्याचा फोन येतो. ऊर्जा म्हणते शौर्याचा फोन आलाय. एकतर 10 दिवसानंतर हिअरिंगची तारीख आहे आणि या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढतच पुढे जायचं आहे. काहीही झालं तरीही आत्ता हार मानायची नाही. ऊर्जा फोन उचलते. शौर्य तिला एकच प्रश्न विचारतो, काल तुझा फोन बंद लागत होता, स्विच ऑफ केलेलास तू. मी खूप वेळा तुला फोन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ऊर्जा म्हणते की कोर्टात आलेली होते, होळबुट्टे साहेबांना भेटले. 10 दिवसानंतरची पद्माच्या केसची हिअरिंगची तारीख आली आहे. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो काय 10 दिवसानंतरची? पण काळजी करायची काही गरज नाहीये, तुझी तयारी झालेली आहे. ऊर्जा म्हणते नाही, मला अजूनही टेन्शन येते. मला कळत नाहीये माझी तयारी कितपत झाली आहे किंवा काय झालंय ते. कारण अजूनही मला असं वाटतंय की मी कमी पडते. इकडे दिग्विजय शिर्के मानेला घाबरलेला माने असतो. कारण त्याला असं वाटत असतं जर मी यांना माहिती दिली तर तो हर्षवर्धन जहागीरदार मला सोडणार नाही. त्यामुळं माने आता हादरलेला असतो. मानेला कळत नसतं. आणि हो, त्याला शिर्के त्याच्या कानाच्या शेजारी चुटकी वाजवतो आणि त्याला म्हणतो नाही, आवाज आला ना. तेव्हा मात्र इकडे माने सांगतो की हो आला. मग दिग्विजय शिर्के त्याला म्हणू लागतो की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. कारण आत्ता जे मी काय सांगितलेलं आहे, गोळी चालवलेली होती ऊर्जावरती, ती शौर्याला लागली आणि ही सुपारी विक्रांत शिर्केने दिलेली आहे. ही गोष्ट फक्त आम्हाला सोडून तुला माहिती आहे. त्यामुळं ही गोष्ट जर बाहेर पडली, हर्षवर्धन जहागीरदार जी अवस्था करणार आहे त्याच्यापेक्षा वाईट अवस्था मी करू शकतो. अशी धमकी आता इकडे दिली जाते. आणि तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. म्हणजे इकडे प्रश्नच पडलेला आहे की या सगळ्यातून काय मिळणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधून आता मानेला कळायचं बंद झालेलं असतं. त्यानंतर इकडे आदित्य म्हणत असतो की डॅड, मगाशी तुम्हाला हे एनवलप द्यायचं राहिलं. 10 दिवसानंतर पद्माच्या केसची हिअरिंग आहे आणि त्या हिअरिंगसाठी आपल्याला तयार राहावं लागणार आहे. हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो की फक्त 10 दिवस. त्या 10 दिवसामध्ये काय आयुष्य जगायचं आहे ना ते त्या ऊर्जाला जगून घे म्हणा. 10 दिवसानंतर तिची अशी अवस्था करणार आहे ना, ती जगणं काय असतं तीच विसरून जाईल. असं इकडे हर्षवर्धन जहागीरदार बोलत असतो. मानेला तर कळायचं बंद झालेलं असतं. कारण मानेला असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या असतील. कारण माने हा करप्टेड अधिकारी आहे. पैसे घ्यायचे, काम करायचं हे त्याच्यासाठी खूप सोपं झालेलं होतं. पण त्याची मात्र आता पुरती वाट लागलेली आहे. कारण तो अडकलाय. दोन्ही करून तो अडकला गेलाय. त्याला आता कळायचं बंद झाले. त्याला फक्त एवढंच दिसतंय आता पैसा घ्यायचा आणि या केसचे पुरावे लपवायचे. पण जर ही गोष्ट हुळबुट्टे
किंवा बाकी कोणाला कळली तर पुन्हा मानेचीच वाट लागणार आहे, हेही तेवढंच खरं आहे. आता मानेच्या फोनवरती हुरबुट्टे साहेबांचा फोन येत असतो. हर्षवर्धन इकडे शिर्के विचारतो की काय झालं, कोणाचं आहे? हुरबुट्टेचा फोन आला या भीतीने आता मानेचा पुन्हा थरकाप उडू लागतो. दिग्विजय शिर्के मानेकडे पाहतच राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्याने स्पष्टपणे ऊर्जाला सांगितलेलं होतं की मी तुला भेटून बोलेन आणि मी तुझ्याबरोबरच आहे. काहीही झालं तरीही मी तुझ्यासोबतच आहे आणि या केसमध्ये साक्ष द्यायला सुद्धा मी येणार आहे, असंही सांगितलेलं होतं. इकडे पूर्वा तिच्या बचत गटाच्या कामासाठी निघालेली असते. तेवढ्यातच दारात दिग्विजय शिर्के आलेला असतो. पूर्वा म्हणते काय काम आहे? तेव्हा दिग्विजय म्हणतो की आता बाहेरच उभं राहून बोलणार आहात का आत पण घेणार आहात? नाही, मला वाटत होतं की तुम्ही पाहुणचार कराल, दारात येणाऱ्या पाहुण्याचा आदर कराल, त्याचा आदरातिथ्य कराल. पूर्वा म्हणते बोला. मग दिग्विजय शिर्केने आता पूर्ण माहिती काढलेली असते. दिग्विजय शिर्के म्हणतो महालक्ष्मी बचत गटाच्या कार्यकर्त्या, धडाडीच्या कार्यकर्त्या, असं म्हणत पूर्वाचं नाव आणि पूर्वाची ओळख स्वतःच सांगतो. आता त्याच्यासाठी ही माहिती काढणं काही जास्त अवघड नाही आहे. त्याच्यामुळे त्याने ती माहिती काढून आणलेली असते आणि त्या पद्धतीने तो पूर्वाशी बोलत असतो. पूर्वा म्हणते बोला, काय काम आहे तुमचं? तेव्हा तो मिठाईचा बॉक्स घेऊन आलेला असतो. तो मिठाईचा बॉक्स पूर्वाकडे देत असतो. पूर्वाने मात्र तो घेण्यास नकार दिलेला असतो. त्यानंतर पूर्वा म्हणू लागते मुद्द्याचं बोला, काय काम आहे तुमचं? त्यावेळेस पूर्वाला आता दिग्विजय शिर्के आता पूर्वाकडे ज्या गोष्टीसाठी आलेला आहे ती गोष्ट म्हणजेच शौर्य आणि ऊर्जा यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल. मग त्यांचं प्रेम प्रकरण माहिती आहे ते दिग्विजय शिर्के आता पूर्वाला बोलत असतो. तो म्हणत असतो की आज इथे मी कोणता MLA किंवा आमदार किंवा कोणी दिग्विजय शिर्के म्हणून आलेला नाही, तर अर्पिताचा बाप दिग्विजय शिर्के म्हणून तुमच्या समोर आलेला आहे. तुमच्या मुलीवर तुमचं खूप प्रेम आहे, तुमच्या नवऱ्याचंही तुमच्या मुलीवर खूप प्रेम होतं ना? असं बोलून दिग्विजय शिर्के आता पूर्वाला प्रश्न विचारत असतो. तिला म्हणत असतो की तुमच्या मुलीची तुम्हाला काळजी आहे ना? मग आता मी जे काय विचारतोय त्याची उत्तरं द्यायची. मला असं कळले की शौर्य जहागीरदार बरोबर ऊर्जाचं लग्न करून देताय तुम्ही, त्यांचं लग्न ठरलंय. पूर्वा मात्र म्हणते तुम्हाला चुकीची माहिती मिळाली. शौर्य आणि ऊर्जा यांचं लग्न ठरलेलं नाही. तुम्ही चुकीचा विचार करताय, कारण माझी ऊर्जा त्याच्याबरोबर लग्न करणार नाही. दिग्विजय शिर्के स्पष्टपणे बोलत असतात, पण त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्याने ऊर्जावर चालवलेली गोळी स्वतःच्या छातीवर झेललेली आहे. एवढा 2 दिवस तो कोमात राहून आला. तो कोणासाठी राहून आला? ते सगळं कोणासाठी केलंय? असं दिग्विजय शिर्के आता पूर्वाला विचारू लागतो. पूर्वा मात्र शांत असते. दिग्विजय शिर्के म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी अर्पिता 2 वेळा तिचा साखरपुडा पोस्टपोन झाला, तर वेडीपिसी झाली, कासावीस झाली. आता जर तिचं लग्नच मोडतं ही गोष्ट तिला कळली तर तिला खूप त्रास होईल. म्हणून एक बाप इथे भीक मागतोय माझ्या मुलीच्या सुखासाठी. माझ्या मुलीचं सुख शौर्य जागीरदारमध्ये आहे आणि त्यामुळं मी इथे तुमच्या पुढे हात जोडून विनंती करतोय की तुमच्या ऊर्जाचं लग्न तिकडे करायचं नाही. असं आता बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो म्हणजे पूर्वाला माहिती आहे की हा माणूस काय आहे आणि काय करू शकतो. या सगळ्याच गोष्टी पूर्वाला चांगल्याच माहिती आहेत. पूर्वा म्हणत असते पण तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते बोलण्यासाठी तुम्ही इथे यायची काय गरज होती? तुम्ही तर डायरेक्टली हर्षवर्धन जहागीरदारकडे जायला पाहिजे होतं. माझ्या इथं कशासाठी आला? हर्षवर्धन जहागीरदार सोबत बोलून पण तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकल्या असत्या. पूर्वाने स्पष्टपणे आता नकार दिलेला असतो आणि पूर्वा म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही जे काय बोलताय, जे काय वागताय ह्या गोष्टी कळणार नाहीत? अहो तुम्ही तिथे जायचं होतं. तेव्हा दिग्विजय शिर्के पूर्वाला म्हणू लागतो की खुंटी बळकट करायची होती ना, मजबूत करायची होती, म्हणून इथं आलेलो आहे. तेव्हा मात्र पूर्वाचं स्पष्ट म्हणणं असतं, असं आहे का खुंटी? एक गोष्ट लक्षात ठेवा, ऊर्जाने शौर्यसोबत लग्न करण्यास नकार दिलेला आहे.
ऊर्जा शौर्यसोबत लग्न करणार नाही आणि माझ्या मुलीचं लग्न तिच्या मनाच्या विरुद्ध मी लावून देणार नाही. तेव्हा तर आता दिग्विजय शिर्केला खूप आनंद होतो. तो म्हणू लागतो की खुंटी तर बळकट झाली. आता मात्र पूर्वा म्हणते, अजून माझं बोलणं संपलेलं नाहीये. माझं बोलणं अजूनही संपलेलं नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे आणि जोपर्यंत माझं बोलणं संपत नाही तोपर्यंत एक शब्दही बोलायचा नाही, असं आता पूर्वा सांगत असते. माझ्या मुलीने जर मला स्पष्टपणे सांगितलं की तिला जर शौर्यसोबत लग्न करायचंय, आत्ता तिला करायचं नाहीये पण नंतर जर तिला करायचं असेल तर त्या लग्नाला माझा सपोर्ट असेल. मी तिचं लग्न बिनधास्तपणे शौर्यसोबत लावून देईल. कारण तुम्ही तर पाहिलंय शौर्याचं आणि ऊर्जाचं एकमेकांवर किती प्रेम आहे. कारण जेव्हा शौर्याला गोळी लागली होती तेव्हा ऊर्जाची काय अवस्था झालेली ही मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. आत्ता जरी माझ्या मुलीने नकार दिलेला असला तरीही माझ्या मुलीच्या बाबतीत मी किती पॉझिटिव्ह आहे आणि काय करू शकते हे तुम्हाला माहिती नाही, असे स्पष्टपणे आता पूर्वा दिग्विजयला सांगत असते. तेव्हा मात्र दिग्विजय आता पाहतच राहतो. म्हणजे पूर्वाने स्पष्टपणे सांगितले की काही झालं तरी माझ्या ऊर्जाचा जो निर्णय असेल त्या निर्णयाबरोबर मी असेल. इकडे ऊर्जा शौर्याला म्हणत असते की काय झालं, तू अजूनही माझ्यासोबत आहेस ना, म्हणजे तू माझी साथ देणार आहेस ना, असं बोलत असते. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की हो, मी साथ द्यायला तयार आहे. काहीही झालं तरीही मी कधीच माघार घेणार नाही, एवढं स्पष्टपणे इकडे शौर्याने सांगितले. मी कोर्टात साक्ष द्यायला तयार आहे. आयुष्यभर साथ देण्याचं वचन मी तुला दिलेलं आहे, असं शौर्य आता ऊर्जाला सांगत असतो. त्यामुळं ऊर्जाची केस किती स्ट्रॉंग झाली हे तर लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ऊर्जा म्हणत असते की झालं मग. शौर्य म्हणतो की ऊर्जा, मला तुला भेटून बोलायचं आहे. काही झालं तरीही मला काही गोष्टी भेटून तुझ्याशी बोलायच्या आहेत. आणि असं म्हणत आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य हा ऊर्जाला भेटायला आलेला असतो. पूर्वा एकच प्रश्न विचारते. पूर्वा म्हणते की शौर्य, मला सांग, तू ऊर्जासोबत लग्न करायला तयार आहेस? तेव्हा शौर्याचं एकच म्हणणं आहे की तुम्हाला अजूनही शंका आहे का? तेव्हा पूर्वा म्हणते की नाही, तू सांग तुझं उत्तर. तो म्हणतो की ऑफकोर्स मी ऊर्जासोबत लग्न करायला तयार आहे. आणि मग मात्र इकडे ऊर्जा मात्र स्पष्टपणे सांगायला सुरुवात करते, पण मी या लग्नाला तयार नाही. काही झालं तरीही मी हे लग्न करणार नाही, असं ऊर्जाने स्पष्टपणे सांगितले. कारण ज्या मुलाच्या वडिलांमुळे माझ्या वडिलांचा जीव गेलेला आहे त्या मुलाशी मी लग्न करणार नाही, असं जेव्हा ऊर्जा सांगते तेव्हा पूर्वा तिला म्हणते, जर तुला असं कळलं की तुझ्या बाबांचा जीव याच्या बाबांमुळे गेलेला नाही तर तू या लग्नाला तयार होशील का? त्यावरती ऊर्जाने जे उत्तर दिलेलं आहे ते मात्र ऐकून पूर्वा आणि शौर्य पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.